आणि नवीन दिवस नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं गाईज. तर आजचा दिवस आहे 6वा आणि स्टील अलाइव्ह. कारण की ट्रेकिंगच अशा होत्या डेंजर परला की मेला गेला. आणि तुम्ही पहाड बघू शकता. या पहाडमध्ये मी चालू करतोय ब्लॉग. वा एक नंबर. आणि ये व्ह्यूनी तुमची गुड मॉर्निंग झाली तर कसं वाटतं तुम्हाला? एक नंबर ना. इथं लेक समोर टेंट, इकडं पहाडच पहाड. आणि आता आमची गाडी, आता आम्ही जाणार आहोत श्रीनगरला. पहिले सोनमार्गला जाऊ, तिथलं तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यू. डेंजर डोंगर तिकडूनच जेलतो काल. हो चला मग आता बसूयात आणि निघूयात सोनमार्गला. चलो. आणि गाईज आता सोनमार्गला आल्या. एक नंबर एक नंबर. चलो सोनमार्ग मध्ये तुमचं स्वागत आहे. या आता इथं रील काढू. एक रील काढून देतात ते आपल्याला. रेट पण मस्त आहे रीलचा. एक चांगली प्रोफाईलला रील तरी झाली. चलो सोनमार्ग म्हणजे जन्नत. तुम्ही बघू शकता एक नंबर. तिकडं आईस तुम्हाला दिसणार नाही. एक नंबर आईस. सोनमार्ग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता आपल्याला त्याच्यानंतर जायचं श्रीनगरला. तर काल पूर्ण दर्शन वगैरे घेतला, थकलो. आजचा आउटफिट मस्त आपला. ठीक आहे ओके. तर गाईज आता आम्ही पहाड मध्ये आल्या आणि रील वगैरे शूट केले. आणि आमची पोरा बघू शकता इकडे पूर्ण रील बिल काढले. वो अलग ही लेवल का बनतात. त्याचा तो खूप मेहनतीने फोटो काढतोय तो सत्यवान जाडी अवतार आहे. बोल तुला काय बोलायचं बोल ना. विशाल भाऊ आता व्हिडिओ बनवतोय आणि वहिनीने त्यांना सांगितलं एकटाच व्हिडिओ बनव, मला कुठे नेऊ नको आणि व्हिडिओ बनवू नको. घर फोडाफोडी आपल्या ब्लॉग मध्ये चालत नाही. गाईज बघा, याला बोलताना आराम. सोनमार्गचे ये पहाड व आम्ही आता आराम करतो. लय भारी वाटतं. आणि रील बघतोय, बंद कर ना. समोरचा व्ह्यू दाखव ना. नाही ऍक्च्युली काय सिर माहिती का, आम्ही रील बघून आल्या ना, तर मग इथलं त्यांनी गाणी लावली की बाबा इथला फील व्हावा. तर बघ गाईज बघा, आता आम्ही इथे चिल करतो. एकदम चिल मावाला येऊन झोपले. आणि काय करताव सांगा इथे झोपून रील बघ. आणि गाईज आता आमच्याबरोबर स्कॅम झाला. कॅमेरावाल्यानी 100 रुपयाने एक व्हिडिओ बनवून दिली. पण अशी बनवून दिली ती 25 रुपयाची पण लायकीची नव्हती. का विचारलं तुझं का म्हणणार? जाऊन दे, 100 रुपये त्याच भेटेल, दुसरं का भेटणार. ही व्हिडिओ बघ ना, जायला नको, चेहरा दिसायला नको. घरवाली आणि अपलोड केली. सांगता येऊ कोण मस्त करले. बनवा लागला नाही होच. चला जाऊ आता. का स्कॅम इज स्कॅम. मी पण त्याला 300 नाही केलं, 250च केलं. एक व्हिडिओचं देणारच नाही साला. गाईज बघा, सम्मा मावशीची पोरा लार करणार होते. बघा अशी बसल्या आम्ही सगळी. आणि बसले ना, बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करता करता आम्ही चालले आहोत. चलो बूम चाकलाका. एकदाशी जिथं निघलेलो श्रीनगरला, त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. पहाडो गाईज आता आपण गार्डन एक्सप्लोर करणार आहोत. त्यामुळे इकडे आलो आहे श्रीनगरला. हे कोणतं गार्डन का नाम क्या है? अच्छा ये देखो गार्डन का नाम. आणि एकदाशी खाली उतरलोय. दाल लेक बघू शकता इकडे. त्याच्यामध्ये आपल्याला संध्याकाळी जायचं आहे. तिकडचा व्हिडिओ सांगतोय त्यांना की तिकडे दाल लेक आहे, तिकडे जाणार आहे आपण. आणि चला आता तो गार्डन बघूया. आता 500 रुपये घेतलेत 2 गार्डनचे एक्स्ट्रा एक्सप्लोर करायचे. बघूया चांगले आहे की नाही, तसं आपण रेटिंग देऊ त्याला. तर गाईज आता आम्ही खायला आल्या
जेवायला भूक लागले. आजपासून चिकन चालू, कारण की कालपर्यंत व्हेज खाला. बरोबर मान्य आहे का नाही तुम्हाला? बरोबर. ताटामध्ये तुम्हाला दाखवतो राईस. जो तू पितच व्हॅनिलावाला तो कसं लागतो ना? बरोबर नाही ना? यो जिंदाबाद. बघा गार्डनची सुरुवात. तो बोलू नजारा. समोर डोंगर, खाली गार्डन आणि पुरा आपली पोरं. इकडे बघा असं शूट चाललं यांचा. मस्त प्रसन्न होतो मन, प्रसन्न. क्लिअरिटी पण आपली डेंजर आहे ना कॅमेऱ्याची, जस्टिस करतं. आणि समोर लेक. चला पुढे गेली पोरा, भागो. चलो. आता मला माहीत नाही तुम्हाला किती झाडं दिसतात किती नाही, पण पाठचा बघा माझा कसा नजारा आहे, एक नंबर. त्यासाठी 0.5वर व्हिडिओ बनवतो. एक नंबर. इथून रील बनवायला पाहिजे होती, पण मजा आली तवाच. आणि या गार्डनमध्ये आहे 25-30 पदे बनवल्या मस्त. चला चला निघू. चला हे दे बॅग दे. आणि अजून का बोलायचं होतं मला. आता अजून एक गार्डन कुठला तरी बघायचा आणि मग संध्याकाळी जायचं दाल लेकला. दाल लेकमध्ये बघू काश्मीरी कावा प्याव. काश्मीरी कावा. कावा माहिती आहे ना मला कसा देतात, असं हात पकडून. काश्मीरी कावा तो नाही, काश्मीरी कावा इज लाईक टी. मस्त. इथे थोडा ऑक्सिजन म्हणजे थोडा प्रॉब्लेम तर होतोच तो ऑक्सिजनचा, पण ठीक आहे. तरी पण मी पाहत चालतो बघा. इथं सरळ रस्त्यावर डोंगरावर नाही बाबा. असा स्टीप असला ना 15-20 पावला टाकायची, चुपचाप थांबायचा. हार्टबीट पण तेच होतं आणि काय बोलतात त्याला, श्वासोश्वास पण घ्यायला नाही जमत. डोंगरांचा खेळला डेंजर. म्हणजे तिकडं बालटालला वरून गेलतो ना आम्ही, तर तिकडं ऑक्सिजन लेवल कमी होता पाहिजे, तिकडे त्रास होतच. काहीच फिरायला यायची हीच मजा की रिक्षामध्ये बघा असा दाबून ट्रॅव्हल करायला लागतं. आणि श्रीकांताला पुढं बसायला लागले. तो कसा हिरो आहे ना, त्याच्यामुळे त्याला पुढं बसवले. काय भेटतं? नॉनव्हेज भारी भेटतं. वास बस हीच इन्फॉर्मेशन पाहिजे होती. बरेच दिवस झाला नॉनव्हेज खाला नाही काहीच. प्लीज मला नॉनव्हेज द्या, मला शांत करा प्लीज. बोला सार्थक, तुम्हाला काय बोलायचं आहे का? 5 दिवस नॉनव्हेज नाही. मग तुला खाशील जास्त मागाशी खाला ना फ्राईड राईस. दाबून खाणार, दाबून खाणार. तुम्हाला पण दाखवणार किती दाबून खाल्ले, कारण की दाबून खाल्ल्याने समजतं की चिकनचा सुटसुटीतपणा काय आहे. समजलं का? चला इथलं. हां बोला, काय बोलताय? काय फेमस आहे इथला? ट्राउट फिश. अच्छा, ती फिश आहे ती कोणती तरी, ती फेमस आहे. आणि रिक्षाने ट्रॅव्हल करतोय खूप दिवसातून. बघा एक नंबर. हे आर्मीवाले बघा, तुम्हाला दाखवता येईल. या गाड्या बिड्या इकडे लय असतात बाबा. काश्मीर आहे, यो काश्मीर पाकिस्तानच्या जवळचा. भीती तर वाटतं दुसऱ्यांना आमची. गाईज आता मी दल लेकच्या बाजूला आहो, सॉरी दाल लेकच्या बाजूला आहो. आणि आम्ही सामान वगैरे घेतला. तेव्हापासून ब्लॉग नाही केला. तुम्हाला हॉटेल रूम वगैरे दाखवतो, घेतला आहे. मगाशी आम्ही चेंज केला रूम बिकॉज ऑफ ते रूममध्ये लाईट नव्हती, काही नव्हती. सगळे बाजूला हॉटेलमध्ये लाईट, त्याच्यानं लाईट नाही. मग ते केलं सगळं. आता खायला चाललो, तर खायला जाऊ. आणि उद्या ह्याच्या लेकमध्ये जाणार आहो. आणि ती बस असते बघा, त्याच्यामध्ये आपण उद्या जाणार आहोत. अशा प्रकारे काहीतरी होईल काम. चला, हे स्ट्रीट मार्केटला फिरा, मस्त आहे. अजून पाठी ते रस्त्यावर बसतात, त्यांचं पण मस्त आहे. पण झालं भाव करताना एकदम चिडचिड म्हणतात. तर डोका फिरला ना तर रस्ता क्रॉस करू चिडचिड करतात लय डेंजर. झालं भाव नाही करीत बरोबर.
उद्या ये बोटींपैकी एक बोटी वाच का बोलतो क्वालिटी बद्दल काहीतरी बोलत होता इथले ठीकठाक आहे. चांगली आहे ना यांची क्वालिटी हे हँडमेड असते ना यांचा हो. हां जेवढा वर्क आहे तेवढा सर्व त्यांचा बेस्ट आहे. हां हे बघा हे घरी आता आम्ही खायला आलोय चिकनचा आयटम तुम्हाला एक एक करून दाखवतो गपचूप बरेच दिवसातून काहीच या खायला चिकन या चिकन 65 लुफ्त घ्या चला घ्या का सर गाईज आता जेवलो बरेच दिवसांच्या पोट जडजड वाटतं पोट भरून जेवलो एक नंबर तुम्हाला आमचं हॉटेल दाखवतो बघ हॉटेल सॉलिटर या हॉटेलमध्ये थांबलो आम्ही रूम पण दाखवतो चला या गाईज तुम्हाला आता इथला श्रीनगरमधला बेडरूम दाखवता जो एक बेड इथं आम्ही 5 जण आहो आणि सोफा या बी ठेवायला आणि तो वॉशरूम मस्त आता जरा वरती जाता दुसरा बेडरूम वरती आहे यो अंडरग्राऊंड बेडरूम मस्त ना तर गाईज आज आम्ही बाल्टल बेस कॅम्पवरनं इथे आलो कुठं श्रीनगरला पूर्ण दिवस एन्जॉय केला तर तुम्ही बघितलाच असेल ब्लॉगमध्ये तर ब्लॉग इथपर्यंत बघला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की असेच अजून 2 दिवसाचे ब्लॉग बाकी आहेत उद्याचा दिवस एक फिरू आम्ही दाल लेकमध्ये आज झाला नाही ते दाल लेकमध्ये जायचं होतं ते कारण की आमचं हॉटेल थोडा स्विच केला आम्ही तिथं काही सर्विस नव्हती बरोबर आणि बस उद्या बघा आम्ही कुठे फिरू तिकडं मंदिर वगैरे तिकडे जायचं आजचा दिवस संपला इथेच बाय